शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीतल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. शरद पवारांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला. राजकारण आम्हालाही कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा. साहित्यिकांना दलाल म्हणणं हा साहित्यिकांचा अपमान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. पक्षप्रवेशाआधी साळवी ठाकरेंच्या शिवसेनेतील उपनेतेपदाचा राजीनामा देणार. अक्कलकुवा तालुक्यातल्या मदरशात 2 परदेशी नागरिक सापडले. पोलिसांकडून गुन्हा दाखल. विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर कारवाई करा. मंत्री नितेश राणेंची मागणी. बुलढाण्यातल्या परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियानाचे 3 तेरा. सावरखेरडा गावात मुलांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांची धावपळ. परीक्षा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज रणनीती अभ्यास केंद्र सुरू होणार. शिवरायांच्या काळातील धोरण शासन यावर आधारित अभ्यासक्रम शिकवला जाणार. अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचं सहकार्य लाभणार. मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते. सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर नाराजी व्यक्त. बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल आणि रश्मिका मंदाना साई दरबारी. साईंचं दर्शन घेऊन छान वाटलं. रश्मिकाची मराठीतून प्रतिक्रिया. इंग्लंड विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना. शुभमन गिलचं शतक तर विराट आणि श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी. 4 गडी गमावत भारताच्या 273 धावा.